भाई दाजीबा देसाई प्रतिष्ठान बेळगाव आणि भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत ॲडव्होकेट भाई अजित सूर्यवंशी यांनी माजी खासदार दाजीबा देसाई यांचं जीवन आणि कार्य या विषयावर मार्गदर्शन केलं. शीतल पोवाळकर या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी बोलताना ॲडव्होकेट अजित सूर्यवंशी यांनी वयाच्या 19व्या वर्षापासून दाजीबा देसाईंनी समाजकार्याचा ध्यास घेतल्याचं सांगितलं. शेतकरी आणि कामगार यांचं संघटन करणं, रात्रशाळा काढून बहुजन समाजात शिक्षणाची गंगा पोहोचवणं यासारखी कामं दाजीबा देसाईंनी केली. त्यांच्यावर महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांचा पगडा होता. आयुष्यभर त्यांनी बहुजनांच्या हितासाठी आणि शेतकरी तसंच कामगार यांच्या न्याय हक्कांसाठी लढा दिला. देसाई यांनी खऱ्या अर्थानं शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार घेऊन शेतकरी कामगार पक्ष पुढे नेला, असं प्रतिपादन ॲडव्होकेट सूर्यवंशी यांनी केलं. यावेळी पक्षाचे शहर चिटणीस भाई बाबूराव कदम, प्राचार्य ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील, प्राचार्य डॉक्टर TS पाटील, दिलीप कुमार जाधव, वसंतराव मुळीक, प्राचार्य डॉक्टर GP माळी, डॉक्टर दीपक देसाई, राजाराम धनवडे, बाबासाहेब देवकर, प्रकाश शिंदे, संभाजी जगदाळे, कॉम्रेड दिलीप पवार, रवी जाधव, बबन रानगे, बाबूराव पाटील, प्रिया जाधव, वैशाली सूर्यवंशी यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.